गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देश एका घटनेमुळे ढवळून निघाला होता. ती म्हणजे दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेलं कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन. जवळपास पूर्ण देशभर याचं लोण पसरलं होतं. याच पार्श्वभूमीवरती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तातडीने या पेपरफुटी विरोधात एका कठोर कायद्याची घोषणा केली. तरीही हे आंदोलन सुरूच राहिलं आणि शेवटी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊनच ते शमलं. हा राजीनामा झाला असला तरी केंद्र सरकारने आपला शब्द खरा करत हे पेपरफुटी विरोधातील कायदा विधेयक मागच्या आठवड्यात संसदेत सादर केलं. विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला आणि संसदेचं कामकाज चालूच दिलं नाही. तरीही सरकारने विरोधकांना प्रत्युत्तर देत एकमत घडवत संसदेत चर्चा घडवून आणलीच आणि राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही ठिकाणी हे विधेयक पास झालं. याच बरोबरीने सरकारने अजून एक महत्त्वाचे विधेयक संसदेत मंजूर करून घेतलं. ते म्हणजे वंदे मातरमचा अवमान रोखणारं विधेयक. ही दोन्ही विधेयके नेमकी आहेत काय, ह्याचे तपशील नेमके आहेत काय, या सर्वांचाच आढावा घेणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी हर्षद वैद्य, कॅमेरामन रोहितसह हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपण सुरुवात करू वंदे मातरम अवमान विरोधी विधेयकापासून. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्र प्रतिमेचा अपमान प्रतिबंधक सुधारणा विधेयक 2026 हे मांडलं होतं. गेल्या वर्षी वंदे मातरम या गीताला 150 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने संसदेत विशेष चर्चा घेण्यात आली होती. त्यावेळी वंदे मातरम या गीताचा इतिहास, काँग्रेसच्या मुस्लिम तुष्टीकरणाच्या रणनीतीने हे गीत राष्ट्रगीत कसं बनू दिलं नाही, हे सर्व मुद्दे चर्चेत आले होते. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी देखील आपल्या भाषणांमधनं काँग्रेसला लक्ष्य केलं होतं. याच वंदे मातरमचा सन्मान राखला जावा यासाठी केंद्र सरकार 1971च्या कायद्यात सुधारणा करत आहे. यात फक्त 2च तरतुदींचा समावेश आहे. मूळ कायद्यातील कलम 3 मध्ये नमूद केल्याप्रमाणे ज्या तरतुदी जनगण मन या आपल्या राष्ट्रगीतासाठी लागू आहेत, त्यात सर्व तरतुदी आता वंदे मातरमसाठी सुद्धा लागू होतील. या कायद्यानुसार आता वंदे मातरमचा अपमान करणे, त्याच्या गायनात जाणून बुजून अडथळा निर्माण करणे या गोष्टींसाठी दंड किंवा 3 वर्षे कारावास किंवा दोन्ही शिक्षा एकदम अशी शिक्षेची तरतूद असणार आहे. या कायद्याला साहजिकच देशातील डाव्यांनी आणि कट्टरपंथीयांनी विरोध करायला सुरुवात केली आहे. हे विधेयक देशातील नागरिकांच्या विचार स्वातंत्र्यावरती घाला आहे अशा पद्धतीचा प्रचार सुद्धा त्यांनी केलाय. परंतु याचा काहीही फायदा होत नसताना, त्यांच्या कट्टरतेचे दर्शनच घडत असताना आणि संपूर्ण वंदे मातरम गायन आणि त्याच्या अवमानाला शिक्षा झालीच पाहिजे ही या देशातील देशप्रेमी लोकांची मागणी असताना हे विधेयक पूर्ण झालेलं आहे आणि विधेयक संमत सुद्धा झालेलं आहे. यानंतर येऊ पेपरफुटी विरोधातील कायद्याकडे. सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक दुरुस्ती विधेयक 2026 असे या विधेयकाचं पूर्ण नाव आहे. नीट पेपरफुटी प्रकरणामुळे जे कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन झालं, त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः इंस्टाग्रामवरती व्हिडिओ करून या कायद्याची घोषणा केली होती. हे विधेयक मांडताना देखील संसदेत विरोधकांनी मोठा गोंधळ घातला. तरी सरकारने या विधेयकावरती चर्चा करण्याचं ठरवलंच होतं आणि त्यानुसार विरोधकांशी समन्वय साधून या विधेयकावरती चर्चा घडवण्यात आली. यावेळीही सरकारच्या हेतूंवरती अमित शहा यांच्यावरती आरोप करत ही चर्चा भरकटवण्याचा प्रयत्न विरोधकांनी केलाच. तरी हे विधेयक मंजूर झालंच. या नवीन कायद्यानुसार पेपर लीक या गैरप्रकारात दोषी आढळल्यास 5 ते 10 वर्षांचा तुरुंगवास आणि 10 कोटी रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. संघटित टोळ्यांसाठी शिक्षा आणखीन कडक करण्यात आलेली आहे. खटले जलद चालवण्यासाठी विशेष जलद गती म्हणजे फास्ट ट्रॅक न्यायालयांची स्थापना केली जाईल असं या विधेयकात नमूद करण्यात आलं आहे. तपास यंत्रणेला 60 दिवसात म्हणजे 2 महिन्यात तपास पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. गुन्हेगारी नेटवर्क शोधण्यासाठी विशेष पथक म्हणजे STF आणि परीक्षांची सुरक्षा वाढवण्यावर भर दिला गेला आहे. या अशा पद्धतीच्या अतिशय कठोर तरतुदी या कायद्यात आहेत. देशातील राजकारणावरती तसेच समाज जीवनावर मूलगामी परिणाम करणारे हे 2 कायदे आहेत. या दोन्ही कायद्यांनी देशात आत्तापर्यंत या क्षेत्रांमध्ये होत असलेल्या गैरप्रकारांना आळा बसेल आणि वंदे मातरम सारख्या गीतांचा उचित सन्मान मिळेल, असा सन्मान राखला जाईल अशा पद्धतीची तरतूद या कायद्यांमुळे होणार आहे. आपल्याला या कायद्यांबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.